जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जायचे आणि या निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्या राज्याचे माजी मंत्री, आपल्या सर्वांचे दैवत, पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार विजय बापू शिवतारे यांनी आज मला जिल्हा परिषदेचा एबी फॉर्म दिला आणि माणिकराव यांना बेसर करण्यात पंचायत समितीचा अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म दिला आणि माळशिरस गणातील शरद यादव यांनाही पंचायत समितीचा आपल्या गटातील एबी फॉर्म दिला. मी तर खरं तर बापूंचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेन. 2013-14 साली ज्यावेळेस आपण आपल्या सर्वांच्या साक्षीनं बापूंच्या बरोबर आपण सर्वांच्या आशीर्वादाने गेलो आणि एक राज्याचं महाराष्ट्रामध्ये 2014 साली बापू मंत्री झाले आणि त्याच काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री त्यावेळी होते. परंतु राज्यामध्ये अतिशय हुशार व्यक्ती म्हणून बापूंच्याकडे पाहिलं जातं. ज्यावेळेस राज्याचा अतिशय गंभीर प्रश्न असेल तर बापूंना विचारात घेतलं जातं किंवा बापूंचे विचार निर्णय घेण्या अगोदर घेतले जातात, मग राज्यात निर्णय होतात. असं ह्या नेतृत्वाने आपल्याला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली. त्याबद्दल प्रथमतः मी बापूंचे मनापासून आपल्या गावच्या आणि जिल्हा परिषद गटाच्या वतीनं मनपूर्वक आभार आहे. कारण ज्यावेळेस बापू मंत्री झाले त्याच्यानंतर जिल्हा नियोजन समितीवर सुद्धा बापूंनी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या छोट्याशा गावाला न्याय देण्याचं काम केलं की बाबा रमेश आबा आपल्याला तालुक्यामध्ये काम करतोय पळतोय, परंतु एवढ्या छोट्याशा वयामध्ये सुद्धा आपल्याला जिल्हा नियोजन समितीवर बापूंनी, म्हणजे मी पण जिल्हा नियोजन समितीवर काम केलं आणि माणिकरावने सुद्धा जिल्हा नियोजन समितीवर काम केलं. म्हणजे प्रशासनाचा कामाचा अभ्यास माणिकराव तर खूप वर्षापासून त्यांची व्यावसायिक म्हणूनच काम पाहतात. परंतु आपण ज्यावेळेस जनसेवा करत असतो राजकारणामध्ये बापूंच्या आशीर्वादाने ज्यावेळेस मलाही त्या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीला काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर परत आपल्या छोट्याशा गावामध्ये पुणे जिल्ह्याचं उपजिल्हा प्रमुख पद सुद्धा बापूंच्याच आशीर्वादाने आपल्याला मिळालं. म्हणजे छोटंसं गाव असतानाही आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावचा पगडा हा कायमस्वरूपी या ठिकाणी होता. आपल्या गावच्या नेत्यांनी बरेच वर्ष आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये नेतृत्व केलं, तालुक्यात नेतृत्व केलं आणि आपलं आता योगायोगाने म्हणता येणार नाही, परंतु 2 उमेदवारी आपल्या गावामध्ये आले. मैत्रीपूर्ण लढत आपण सर्वांनी करायची आहे. कुणाच्यावर टीका न करता विकास कामांच्या जोरावर आपल्याला इलेक्शन लढायचे. कसं असतं, आपण ज्यावेळेस मला वाटतं मी 12 वर्षाला बापूंच्यावर काम करतोय. कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणी राहिला असल्यामुळं कुठल्याही गावातल्या एखाद्या व्यक्तीने मला फोन केला की आपलं या ठिकाणी लग्न आहे किंवा हे कार्यक्रम आहे, अंत्यविधीचा कार्यक्रम आहे, दशकाविधीचा कार्यक्रम आहे, कुठलाही कार्यक्रम आजपर्यंत मी चुकवला नाही. खरं तर आमचे मार्गदर्शक कैलासवासी दिलीप बाबा यादव या ठिकाणी नाही आहे. ते खरं तर आज हा सुवर्ण क्षण पाहण्यासाठी आबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते आणि ते पाहिजे होते. कारण त्यांची उणीव नक्कीच आपल्याला या ठिकाणी जाणवते. परंतु आबांचं स्वप्न, मी आबांना ज्यावेळेस आबा जायच्या अगोदर 2 दिवस दवाखान्यामध्ये आबांना रुबी हॉलला भेटायला गेलो होतो आणि आबा मला म्हणले, आबा म्हणजे मलाही तुमच्याबरोबर जिल्हा परिषदेला यायचं आहे, आपण दोघांनी एका गाडीत जायचं आहे, असं शब्द आबांचे होते. आणि मला खूप म्हणजे मी आबा गेले तर भाऊक जाऊ की आपला
आमचे आबा जिल्हा प्रमुखपद पुणे जिल्ह्याचे भूषत होते आणि उपजिल्हा प्रमुख म्हणून मी काम पाहतो. त्याच्यामुळं आबांच्या बरोबर कंटिन्यू 24 तास फिरण्याचा योग, आबांचं जे मार्गदर्शन, आबांचे विचार, बापूंच्या नंतर आपल्या तालुक्यामध्ये आबा या ठिकाणी संपूर्ण तालुक्यात काम पाहत होते. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहत होतो. परंतु आबांचं स्वप्न नक्कीच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल. परंतु ज्यावेळेस आपण जिल्हा परिषदेमध्ये जाऊ तेव्हा आबा नक्कीच त्या ठिकाणी नसतील. परंतु आबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एक दिलाने काम करायचंय. आता 2 महिन्यापासून मी पाहतोय तालुक्यामध्ये आपल्या बेलसर माळशिरस गट हाय व्होल्टेज झाला आहे. म्हणजे कोण साड्या वाटते, कोण काय करते, कोण होम मिनिस्टर घेते. अरे जनतेची सेवा करणं सोपं काम नाही. आपण ज्यावेळी त्याला पिंड लागतो, इलेक्शन आल्यानंतर छत्र्या ह्या थोड्या काळासाठी असतात, उगवतात. निधी बापूंनी 863 कोटी रुपयांचं कामं म्हणजे ही नोंद केली. विरोधी पक्षाचे आमदार असतानाही राज्यामध्ये 863 कोटी रुपयांची कामं म्हणजे आपण विचारही करू शकत नाही असं नेतृत्व आपल्याला बापूंच्या रूपाने मिळालं. आणि परत योगाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 2014 ते 19 बापू मंत्री झाले. तुमच्या माझ्यासाठी सांगतो 10,000 कोटी रुपयांची कामं बापूंनी मंत्रिपदाच्या काळात केली. परंतु त्याचा आपण कुठेही गौरव केला नाही, त्याचे भूमिपूजन केले नाहीत, नारळ फोडले नाहीत, लोकांच्या पर्यंत पोहोचलं नाही. बापू परत आता 2024ला आपण सर्वांच्या आशीर्वादाने विधानसभेवर गेले. 100 कोटी रुपयांची कामं बापूंच्या आशीर्वादाने आपल्या तालुक्यात आली. आणि त्याच्यापैकी आता गणेशराव परत 3 कोटी रुपये आपण ह्याला दिले. म्हणजे 37,92,19,000 रुपये बापूंच्या आशीर्वादाने आपण आपल्या गटामध्ये आणले. मला सांगा बरं, आता हे 4 बाकीचे उमेदवार आहेत, त्यांनी किती निधी आणला आणि ते काय जनतेची सेवा करू शकतात आणि पुढे काय आणू शकतात आणि त्यांच्या हातात काय आहे? विकास काम करायचं असेल तर आपल्या तालुक्यामध्ये विजय बापूंशिवाय पर्याय नाही. आणि विजय बापूच हे तालुक्याचे विजय आहे. आपल्या माता ऋषभीषण मी त्या दिवशी गेलो होतो. येता येता आमचे विश्वास आंबोले माजी सरपंच त्यांच्या वडिलांचा दशकविधी होता. येताना मी सहज विचारलं, आता काय रेट चाललाय ऋषभीषाच्या रोडला? ते म्हणजे 1 कोटी रुपये एकर. काय परिस्थिती आपल्या मतदारसंघाची? पुरंदर तालुका म्हणजे दुष्काळी तालुका म्हणून आपल्या तालुक्याची ओळख होती. परंतु विजय बापू शिवतारेंनी ती तालुक्याची दुष्काळी तालुका म्हणजे सुपीक पुरंदर तालुका बागायत म्हणून काम करण्याचं काम बापूंनी या ठिकाणी केलं. माळशिरसला जर आपण गेलो तर आपले सगळे नातेवाईक आहेत, सर्व माळशिरस. काय परिस्थिती होती? आपल्याला कामाला सगळ्या महिला कामाला खाली जायच्या. आणि आज काय परिस्थिती आहे? 3,500 एकर ऊस आहे पिसऱ्यामध्ये, 4,000 एकर ऊस माळशिरसला आहे. फुल शेती 24 तास पाणी. मागच्या 5 वर्षामध्ये आपल्या ऊस सगळी जळून गेली. काय परिस्थिती मला सांगा. पुरंदर उपसा योजना ही बापूंचं विजन होतं. बापू मंत्री असताना 19% माझ्या पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी कमी पैशात मिळावं म्हणून राज्याचा कायदा बदलला. कशाचा कायदा बदलला? राज्याचा कायदा बदलला. आता आपण माळशिरसमध्ये 11 कोटीची ज्यावेळेस कामं केली, त्याच्या भूमिपूजनाला गणेशराव होते. आणि जात असताना आम्ही त्या अधिकाऱ्यांना विचारलं, जाता जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना फोन केला की साहेब काय परिस्थिती आहे? 19% पाणी म्हणजे 81% शासन भरते आणि 19% फक्त पाणी आपल्याला भरावं लागतंय. परंतु मध्यंतरी महाविकास आघाडी सरकार आलं, त्याचे 100% आपल्याला पैसे भरायला लागत होते. मग ते 19% परत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर परत तो 19%चा कायदा वापर करून घेतला. आणि मग त्याच्यात किती पैसे आपल्या वार्षिक आपल्याला फायदा होतो शेतकऱ्याचा थेट. तर मलाही शॉक झाला, किती पैसे आपल्या शेतकऱ्याचे वाचले पाहिजे? तर वर्षाचे 20 कोटी रुपये आपल्या शेतकऱ्याचे वाचतात. किती? 20 कोटी रुपये थेट शेतकऱ्याची बचत होते. माळशिरसमध्ये दिवशी मी एखाद्या शेतकऱ्याला गेलो, मी सरपंचाला विचारलं, सरपंच काय परिस्थिती आहे तुमच्या बंदराला, किती पैसे भरायला लागले? म्हणजे आता 30 लाख रुपये आमचा बंदर, आम्हाला किती 9 लाख रुपये.
म्हणजे थेट एवढे शेतकऱ्यांचं, आपल्या शेतकऱ्याचा फायदा कुणी केला? हा कायदा कुणी तयार केला? स्पेशली पुरंदर ऊसाच्या शेतकऱ्यांचा फायदा होण्यासाठी राज्याचा कायदा बदलण्याचं काम कुणी केलं असेल तर ते विजय बापू. आपल्या त्या पुरंदर ऊसाच्या ज्यावेळेस शेती जळून गेलं त्याला प्लॅनिंग लागतं, नियोजन लागतं. बापूंनी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर 56 कोटी रुपये तातडीचे मंजूर केले. पुरंदर ऊसा चालत नव्हते, शेतकरी जीव जळून गेले. 56 कोटी रुपये तातडीचे मंजूर केले आणि ते पंप हाऊस डायरेक्ट फुल स्पीडने, आता आज तुम्हाला वाटते का पुढे तुम्ही फिरत असतात त्या भागामध्ये 24 तास पाणी. परत बापूंचं विजन एवढं आहे, लोकांचे काही शेतकऱ्यांच्या मागण्या अशा होत्या त्या आपल्या मतदारसंघातल्या, म्हणजे पुरंदर ऊसाच्या, की आमच्या ठिकाणी पाणी पोचत नाही, आमच्याकडे पाणी मिळत नाही, आमच्याकडे पाणी कमी मिळतं. जलसिंचन सुधार योजनेमध्ये परत 56 कोटी रुपये मंजूर केले. म्हणजे ज्या ठिकाणी समजा काही भागामध्ये कोथळ्याला गेलो 200-400 एकर जमीन फक्त दिसते, उर्वरित जमीन पाण्याखाली नाही. मग परत बापूंनी लोक